तर नमस्कार मैत्रिणींनो. तुमचं माझ्या सविता जोगदंड या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बरेच दिवसांनी बोलायचं म्हणत होती, पण तसं काही योग आला नाही, तर मला वाटले आज बोलावंच तुमच्याशी. तर आपण 40 नंतरच्या आम्ही या विषयावरती बोलणार आहोत. काय होत असतं की आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक नकारात्मक बदल घडत असतात, पण आपण त्या गोष्टी जास्तीच्या काही मनावर घेत नाहीत. सरसर 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 अगदी आयुष्यातले दिवस निघून जातात. आपण आपल्या स्वतःकडे तर लक्ष देतच नाहीत, पण इतरांचं करत 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 सरकन दिवस निघून जातात. 40चा टप्पा पार केला की आपल्याला कुठंतरी जाणीव होते की बाबा आता आपलं वय पुढं सरकले, पुढं वाढले. आपण काय करतो, त्यानंतर आपल्याला जाग येते की बाबा आपल्या स्वतःसाठी आपल्याला जगायचं, आपल्या स्वतःसाठी काहीतरी करायचं. आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, जवळ मुलं नसतात, नवरा वेळ देत नाही, नवऱ्याला पण काहीतरी कामं असतात आणि ते जरा घरी बसले तर मग आपलं तिथं सगळं स्टॉप होतं. पण आपण काय तसं म्हणणार नाही. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही, आपण आपल्या ज्या वाईट सवयी आहेत किंवा चांगल्या सवयी आहेत त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की चला आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर आपण ज्यावेळेस ह्या गोष्टी करायला लागतो त्यावेळेला सर्रास महिलांचं हेच आहे की बाबा चला आता तरी आपण करू. पण तसं करताना खरंच तुम्हाला हे माझ्यासारखा त्रास होते का, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. पण अनेक समस्या जास्तीचे तर आपल्या बायकांच्या आयुष्यामध्ये काय, घरकाम, कुणी जॉब करत असेल तर जॉबचं तर सोडाच, कारण मी जॉब करून बसली आहे. तारेवरची कसरत. जॉब करा, ड्रेस घ्या, कामाचा ड्रेस, सगळंच मॅनेज करावं लागतं. ट्रॅव्हलिंग असेल, जे वरिष्ठ असतील त्यांची बोलणी. आपण आपल्या मनाचे मालक नसतोच मुळे, कधी व्हायचाही विचार करत नाही. पण ज्यावेळेस तसा विचार करायला लागतो तर त्यावेळेस आपलंच मन आपल्याला खाते की बाबा खरंच आपण हे योग्य करतो का, आपण कुठल्या विषयावर बोलू, कुठल्या विषयावर नाही बोलू, आणि बोलायचं तर मग काय बोलू, हा पण प्रश्न असते. तर मला एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे तुमच्याबरोबर गप्पा करायला, तुमच्याबरोबर बोलायला. 40 नंतरची मी विषय केला आहे, पण आपण त्या विषयाकडे आणखीन गेलेलोच नाहीत. आपण एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार कधी केला नाही. आपली मुलं आपल्या पाठीमागून येऊन कुठं कुठं बाहेर फिरायला जातात, ट्रिप्स हे करतात. आपण ते केलेलं नसते, त्यामुळं आपण त्यांना बंधनं घालतो की बाबा तू आता अभ्यास कर, हे नको करू. तर ते काय म्हणतात, तुला नाही जमत ते, तुला वाटलं तर तू कर, तू तुझं बघ, आम्हाला आमचं बघू दे. त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टीच्या बाबतीत आपण अनभिज्ञ होतो, आपल्याला काही कळतच नव्हतं. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीवर असं स्वतःवर आळाबंधन घालून पुढं जायचा प्रयत्न केला आहे. आपल्या भावना मारल्यात, आपल्या इच्छा मेलेल्या आहेत, मारल्यात, आणि ते करून आपण पुढं गेलो. मुलगा आपल्याला शिकवतोय, मुलगी आपल्याला शिकवती, बाहेरचा समाज आपल्याला शिकवतोय. आणि आपण आताची पिढी कशी आहे बघा, ऐकावे जनाचे करावे म्हणायचे असं म्हणल्यासारखं. कुटुंबातले किंवा इतरचे पण तसंच वागतात, पण आपण तसं काही वागत नाही. आपल्यावर लय प्रभाव पडलेला आहे सगळ्याच गोष्टींचा की बाबा चला काय करायचं आहे आपल्याला, हे सगळे आपले मार्गदर्शक आहेत आणि त्या मार्गदर्शकांच्या सूचीप्रमाणे आपल्याला एक 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 पाऊल पुढं चालायचं आहे. आणि आपण त्याप्रमाणे एक साचेबद्ध जी गोष्ट असते ती गोष्ट फॉलो करत आलो, त्या गोष्टी आपण मानत आलो, त्या गोष्टी आपण अवगत केलेल्या आहेत. पण कसं होते, निवांतपणा ज्यावेळेला भेटते त्यावेळेला एकटेपणाची खरी जाणीव होती, आणि तेव्हा वाटते की आपल्याला कोणीतरी आपल्यासोबत असायला पाहिजे, कोणीतरी आपल्याला मैत्रिणी असायला पाहिजेत, आपल्याला कोणाला तरी बोलण्यासारखं, मन मोकळं करण्यासारखं आपल्याला आपल्या जवळची व्यक्ती पाहिजे. पण चला, माझं आता बॅटरी पण गेली आहे. मी इतकाच प्रयत्न केला होता छोटासा तुम्हाला तुमच्याबरोबर गप्पा करण्याचा,
तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. बाय. गुड नाईट.